खरं तर पुण्याचे पाहुणे येणार म्हणून आम्ही हा प्रोग्राम 1 ते 4 मध्ये ठेवला, पण आता तो आम्ही संध्याकाळसाठी पोस्टपोन केला आहे. आम्ही पहिल्यांदाच मुलाखत घेतोय, त्यामुळे आमच्याकडून जर काही चूक झाली किंवा आम्ही तुमच्याशी नीट नाही बोललो तर मला माफ करा. या वर्षीच्या आमच्या उद्घाटन सोहळ्याची ही प्रेम म्हणजे प्रेम असतं ही आहे. तर आम्हाला कुतूहल आहे की तुमचं प्रेम नक्की कसं जुळलं, म्हणजे तुम्ही एकमेकांच्या कामाचे फॅन आधी झालात आणि मग तुमचं प्रेम जुळलं, की आधी तुम्ही प्रेमात पडलात आणि मग एकमेकांचे फॅन झालात? कसं जुळलं हा प्रश्न महत्वाचा नाहीये, कसं टिकलं हा अधिक महत्वाचा प्रश्न आहे. कारण जुळणं हे याला काही लागत नाही. आपण माणसं आहोत, तसे निसर्गाचा भाग आहोत, सगळे सगळ्यांच्या प्रेमात पडतात, एक माणूस अनेकांच्या प्रेमात पडतोय, आपल्याला सगळं माहिती. त्याच्यामुळे प्रश्न हाच आहे की तुम्ही ते सस्टेन कसं करता आणि त्या कशाच्या आधारावर ते सस्टेन करता. मी आणि पर्ण बरीच वर्ष एकत्र काम, म्हणजे आता आम्ही नात्यात असून साधारण 14 वर्ष झाली. म्हणजे आम्ही 2011 एकत्र आलो आणि मला असं वाटतं की नातं टिकण्याची खरी काळजी ही आपण समोरच्याच्या बदलांना कितपत पचवू शकतोय यावर अवलंबून आहे. तर आपण बदलत असतो आणि हे बदल आपल्याला सहन होत नाही. आपण जेव्हा प्रेमात पडतो तेव्हा आपलं एक वेगळं वर्जन असतं आणि त्यानंतर समोरचा माणूस बदलत राहतो, हे आपण मान्य नाही करत आहोत. तर त्याच्याबद्दल मला असं वाटतं मी दोघं मोकळे होतो, ओपन होतो आणि अजूनही आहोत आणि बस एवढंच मला वाटतंय. त्यामुळे जुळायला काही लागत नाही, टिकवायला ती लागते, ती लागू शकते. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू आम्हाला तिथे बोलवल्याबद्दल. झेवियर्सबद्दल अर्थातच खूप ऐकलेलं आहे आणि मी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजची आहे, त्यामुळे इथे पाऊल टाकल्यापासून मला माझ्या कॉलेजची आठवण येते आणि मी इतके महोत्सव अशा प्रकारचे लीड केलेले आहेत. सगळे गेस्ट येताना त्यांना घेऊन येणे, सगळी तयारी आहे ना हे बघणे, अनेक इंटरव्ह्यूसुद्धा मी कॉलेजमध्ये घेतलेत, त्यामुळे इथे आल्यावर मला खूप जास्ती नॉस्टॅल्जिक वाटतं आहे आणि थँक्यू त्याबद्दल अनूया आणि सगळ्याच मराठी मंडळ MPM ना तुम्ही म्हणता MPMचे मनापासून आभार. खूप छान वाटतं आहे की तुम्ही सगळे इतके उत्सुक आहात आणि तू म्हणलास तसं की पुण्याचं जरी असलो तरी आम्ही टिपिकल पुणेरी नाही आहोत, त्यामुळे आम्ही 1 ते 4 नाही झोपत. आम्हाला त्या वेळात भरपूर काम करायला आम्ही खूप आवडतं आणि पुणेकरांसारखं आम्ही स्वागतशील नाही नसतात पुणेकर असं जे म्हणतात ते की आमच्या बाबतीत खरं नाही आहे. आम्हाला लोकांना प्रेम द्यायला खूप आवडतं, त्यामुळे पुण्याला आमच्या घरी कधी तुम्ही येऊ शकता, राहू शकता. आलोक म्हटला, आलोक माझ्यापेक्षा जास्ती चांगलं बोलतो, तो जास्ती छान सांगू शकतो गोष्टी, पण तो म्हणतोय ते महत्त्वाची गोष्ट आहे की आम्हाला एकत्र येऊन आम्ही नाटकामुळे एकत्र आलो. नाटक हा आमच्यातला एक खूप छान एकमेकांना बांधून ठेवणारा दुवा आहे. सो तेव्हाही होता, आत्ताही आहे आणि आम्ही मित्र आहोत, म्हणजे आधी मित्र आहोत, मग पार्टनर्स होतो, मग नवरा बायको आहोत, पण या सगळ्या वेगवेगळ्या नात्यांच्या नावांपेक्षा आम्हाला एकमेकांना मित्रमैत्रीण म्हणून घ्यायला खूप आवडतं आणि आम्ही मित्रमैत्रीण आहोत म्हणूनच आमचं नातं इतके वर्ष टिकलेलं आहे. तर मला असं वाटतं मैत्री हा आमच्यातला खूप महत्त्वाचा दुवा आहे. तुम्ही दोघी म्हणालात की तुम्ही दोघी मित्रमैत्रीण आहात, तर आपल्या समाजात ही भावना असते की मुलगा आणि मुलगी कधीच एकमेकांबरोबर मैत्रीचं नातं नाही ठेवू शकत, तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आत्ताही असं वाटतं अजून? हो, म्हणजे जरी एकमेकांबरोबर एक मुलगा मुलगी बेस्ट फ्रेंड्स असते तरी पण लोकांची अशी भावना असते की ते त्यासाठी मोर त्यांना, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की आत्ता काळ खूप बदलला आहे, म्हणजे हे आमच्या पिढीपर्यंत पण नव्हतं वाटत, तुमच्या पिढीत वाटत असेल तर मग विचार करायची गरज आहे. कारण काय इतका काळ बदलला आहे, नात्यांचे जे काही कांगोरे असतात ते आता खूप बदललेले आहेत. आता असा एक काळ आहे जिथे आपण जेंडरबद्दल वेगळ्या पद्धतीने विचार करतो, सेक्शुअलिटीबद्दल वेगळ्या पद्धतीने विचार करतो.
रूपांतर होईलच, पण ते घट्ट मित्र असू शकतात, छान मित्र असू शकतात आणि खूप गोष्टी शेअर पण करू शकतात, ज्याला ज्या नात्याला नाव नाही दिलं तरी ठीकच आहे असं मला वाटतं. आम्ही तुमचा वेडिंग व्हिडिओ देखील बघितला आणि तो खूपच युनिक, खूपच भन्नाट होता. तर नुसताच लग्न सोहळा नाही तर प्रेम सोहळा साजरा करण्याची ही कल्पना नेमकी कोणाची होती? एक तर असं वाटतं की लग्न नावाच्या गोष्टीच्या भोवती आजही जेवढ्या चर्चा होतात ते खरं तर मला असं वाटतं की म्हणजे त्याचा परिप्रेक्ष्य बदलायला पाहिजे. म्हणजे धर्म नावाची जी गोष्ट आहे कोण आणि धर्म जे फंक्शन प्ले करतं प्रत्येकाच्या लग्नामध्ये, तर त्या धर्माचा किंवा त्या अर्थाने इतर सुद्धा लिगॅलिटीचा खरं तर प्रेमाशी काही संबंध नाही. लग्न ही व्यवस्था ही आपण एवढं म्हणूया की ती सरकारी दप्तरी त्याची सही होते. आम्हाला बऱ्याचदा असंही वाटतं की आपण अजून 1 वर्ष थांबलो असतो तर कदाचित आम्ही ती सही केली पण नसते, असंही आम्हाला वाटतं. पण महत्त्वाचं मला हेच वाटतं की महत्त्वाचा पूर्वीचा विधी हा असेल की सगळ्यांच्या साक्षीनी ते काय मंत्र म्हटले गेले आणि हे झालं की ऑफिशियल आहे. आज ऑफिशियल एवढंच आहे की तुमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट आहे, त्यामुळे खरा ऑफिशियल विधी तेवढाच आहे. बाकीच्या विधींचं अनेक आणि सगळ्या धर्मातले अनेक विधी कालबाह्यही वाटतात आणि अनेक धर्मातल्या अनेक गोष्टी या क्वेश्चनेबलच आहेत असंही वाटतं. त्याच्यामुळे आपल्याला एक खरं मुद्दा असा झाला की आम्ही फिरायचो खूप आणि आम्ही कुठे हॉटेलमध्ये गेलो राहिला की आम्हाला म्हणायचं की मॅरेज सर्टिफिकेट टाका, ते आमच्याकडे नव्हतं. मग आम्ही 3-4 वेळा आम्हाला अडवलं. म्हटलं हे फार झालं, आपण लग्न करूया म्हणजे आपल्याला कुठल्याही हॉटेलला राहता येईल, एवढंच कारण होतं. मग आम्ही एक मॅरेज सर्टिफिकेट मिळवलं. त्या सगळ्याच्या पलीकडे मला एवढंच वाटतं की नातं महत्त्वाचं आहे. प्रेम ही गोष्ट ही त्या फ्लुईड आहे आणि ती सतत तुमच्या हातातून सटकते आणि तुम्हाला ती पकडावी लागते. याचं भान घेऊन आपण नात्यांकडे आज बघायला पाहिजे. आणि आता नात्याचे इतके अर्थ बदलत चालले तर तुम्हाला तुमचं नातं डिफाईन करायला लागेल आणि ते दुसऱ्या कुणासारखंही असायची गरज नाही. त्याच्यामुळे ओके, तुझ्या प्रश्नाचं उत्तर एवढंच की त्यामुळे आम्ही आमच्यासाठी तयार केलेला हा सोहळा होता. तिथे आमचे घरचे आणि मित्रमैत्रिणी येतील, जेवतील, नाचतील आणि घरी जातील आणि आम्हाला एक मॅरेज सर्टिफिकेट सही केलेलं मिळेल. ते आम्हाला कुठेही फिरायला गेल्याचं दाखवत नाही, एवढाच तो इव्हेंट होता. त्या पलीकडे काही त्याचं काम नव्हतं. तुमच्या तिला मुलाखतीत तुम्हीच म्हणाले की हे जे माझ्याशी नीट बोलायचं हे वाक्य ते सगळं परिणामाचं आहे. तर ह्यामध्ये नेमकी काय स्टोरी आहे? काही नाही, भांडतो आम्ही, भरपूर भांडतो. म्हणजे आमच्या लग्नाला सुद्धा आता 10 वर्ष होती. तर आम्ही भांडणामध्ये म्हणजे प्रेम आणि त्यातली भांडणं हे इक्वल वजनाचंच असतं, म्हणजे तरच व्यवस्थित टिकून राहतं. तर त्या भांडणामध्ये हे म्हटलेलं परिणामी वाक्य आहे मला. आणि अनेक वेळेला एक नाटकात इम्प्रोव्हायझेशन नावाची जी पद्धत असते की स्क्रिप्ट शिवाय सुद्धा तुम्ही वाक्य ॲड करता, ती वाक्य तुम्ही मूळ स्क्रिप्टमध्ये नसलेली पण तिथे समर्प पाडलेली ॲड करतात. तसं ते वाक्य मी घेतलं आणि मग यूट्यूबवरती कमेंट्स आले आणि मग त्यातनं ते नाव ते वाक्य परत रिपीट झालं पुढे, तर तसं ते आलं. हा कॉपीराईट बद्दल चालू आहे चर्चा मराठीपासून. तो आधीचा जो प्रश्न विचारला असता थोडा गंभीर प्रश्न आहे मला असं वाटतं. लग्न व्यवस्था ही खूप कॉम्प्लेक्स अशी व्यवस्था आहे आणि इतकी वर्ष टिकली आहे त्याला सुद्धा काहीतरी कारण असणार आणि ते सगळं कळतच असं नाही, ते पण आम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करत असतो. तिथे उपस्थित असलेले अजून खूपच लहान तरुण सगळे मुलं मुली असतील किंवा जे शिक्षक प्राध्यापक आहेत ते त्यांनी बराच काय अनुभव घेतला असेल या बाबतीतला. पण ती टाकाऊ व्यवस्था तर नक्की नाही असं मला वाटतं. ती अवघड व्यवस्था आहे, त्याचे अर्थ काळानुसार बदलत चालले असं नक्की वाटतं. आणि त्या बाबतीत जसं 10 वर्षांपूर्वी आम्हाला लग्न व्यवस्थेबद्दल वाटायचं, ते आता त्याच्यात आम्ही विचार करत गेल्याने, अभ्यास करत गेल्याने, त्याच्याबद्दल वाचल्याने नवीन गोष्टी समजायला मदत होत असते. महत्त्वाची गोष्ट ही आहे की त्यातला सहजीवन नावाचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे आणि 2 माणसांना एकत्र राहायला मजा येते, एकमेकांची सुखदुःख शेअर करावीशी वाटतात आणि ती कुठल्याही पद्धतीने का असेल, म्हणजे एकत्र काय नुसते लिव्हिंग रिलेशनशिपमधनं असतील किंवा लग्न व्यवस्थित नसतील, तुम्हाला एकत्र असताना एकमेकांना धरून ठेवल्याचं फिलिंग येत आहे का? तुम्ही एकमेकांना बांधून ठेवतात का तुम्ही
एकमेकांना मोकळीक देऊन तरी तुम्हाला एक सहजीवनाचा अनुभव मिळतोय ही मला वाटतं त्यातली खरी परीक्षा आहे. आणि ती सहजीवन नावाची गोष्ट खूप सुंदर आहे. खूप मजा येते आम्हाला एकत्र राहायला आणि आम्हाला तीच मजा आमच्या मित्रमैत्रिणींबरोबर आमच्या घरच्यांबरोबर साजरी करायची होती. आणि लग्न आम्हाला अर्थातच सही करून करायचं होतं. कारण काय म्हणजे आत्ताच्या काळात सुद्धा लग्नावर जितके पैसे खर्च होतात तर कधी कधी असं वाटतं की आत्ताची तरुण मुलं का बरं एवढे पैसे खर्च करतात. त्याशिवाय काहीतरी शिकू शकतो आपण कुठल्या तरी नवीन ठिकाणी फिरायला जाऊ शकतो, नवीन अनुभव घेऊ शकतो. तर लग्नाचा जो सोहळा आहे त्याचा काही वेगळा अर्थ आपल्याला शोधून आपल्यासाठी काढता येईल का. प्रत्येकाचे काही ना काहीतरी जीवनानुभव वेगवेगळे असतात. आम्ही नाटकातली लोक तर आम्ही विचार केला आपल्याला नाटकासाठी म्हणून काय करता येईल. तर आम्ही आमच्या घरच्यांना रिक्वेस्ट केलं की तुम्ही काय सोन्यावर चांदीवर पैसे खर्च करण्यापेक्षा तुम्ही आमच्या नाटकाच्या ग्रुप्सला पैसे द्याल का. तर आमच्या घरच्यांना आम्ही ते पटवलं. त्यांनी 25,000 रुपये आमच्या नाटकाच्या ग्रुप्सला दिले. किंवा जे टेलिगिरी असतात किंवा मंगळसूत्र करणं असतं या सगळ्याचे पैसे आम्ही वाचवले आणि आम्ही एकत्र फिल्म केली. त्याच्यासाठी ते पैसे आम्ही राखून ठेवले. तर आमचा हाच उद्देश होता की ज्या ट्रेडिशनल गोष्टी आहेत ज्याचे अर्थ आपल्याला आवडत आहेत, जे करून बघावंसं वाटतात, जसं की सहजीवन, घरच्यांबरोबर प्रेमाने वागणं, घरच्यांची काळजी घेणं, या सगळ्या गोष्टी आम्ही खूप आनंदाने करतो. पण त्याच्यातला जो विधिवत सोहळा ट्रेडिशनली जो आहे त्याच्यावर प्रत्येक काय म्हणतात त्या विधींवर आमचा त्या अर्थाने विश्वास नव्हता. म्हणून आम्ही आमचे नवीन विधी शोधून आमच्यासाठी काढले. त्यामुळे तो खूप प्रेमाने डिझाईन केलेला सोहळा होता ज्याच्यामध्ये ते रजिस्ट्रार आमच्या त्या लग्नाच्या हॉलमध्ये आले होते. त्यांनी ते खूप सुंदर पत्र होतं ते वाचून दाखवलं. आम्ही सगळ्यांच्या साक्षीने ते म्हटलं आणि इट वॉज अ इमोशनल मोमेंट की जिथे ते म्हणतात की आता मी ह्याला माझा साथीदार म्हणून कबूल करते. तो फार सुंदर क्षण होता. तर मला असं वाटतं तेच लग्न व्यवस्था कॉम्प्लेक्स आहे, अवघड आहे. आताच्या पिढीसाठी तर त्याचा अर्थ समजून घेणं अधिकाधिक अवघड होत जाणार आहे. पण आपण आपले अर्थ शोधावेत. आपण पैसे कुठे खर्च करायचे, कशा पद्धतीने करायचे, याचं घरच्याचं सुद्धा काही प्रेशर अर्थातच असतं. पण ते थोडं आपल्याकडे सुद्धा आपण राखून ठेवलं, आपला सुद्धा विचार त्याच्यात केला. अनेक गोष्टी असतात जसे की लग्नाच्या विधीमध्ये माझ्या नातेवाईकांच्या जेव्हा होतात की मुलीच्या घरच्यांनी नवरदेवाच्या आईवडिलांचे पाय धुवायचे असतात. तर आता असं वाटतं की आपण थोडा विचार करू शकतो का या सगळ्या विधींबद्दल, त्याला एक नवीन अर्थ देऊ शकतो का, या गरजेच्या आहेत का या विधी. आणि मला असं वाटतं की सगळ्याच धर्मांमध्ये अशा कुठल्या म्हणजे फक्त हिंदू धर्माबद्दल नाही झालं, प्रत्येकच धर्मात काही ना काहीतरी गोष्टी असणारच आहेत ज्याला आपण प्रश्न विचारू शकतो. ते प्रश्न विचारायला घाबरलं नाही पाहिजे आणि आपला सोहळा आपल्या पद्धतीने आपण डिझाईन केला पाहिजे जसा आम्ही केला जो व्हिडिओमध्ये आहे. आणि कधी कधी आम्हाला असं वाटतं की गुगलवर सर्च केलं की पहिला तो व्हिडिओज येतो. त्यामुळे आमच्या आयुष्याची बिगेस्ट अचीवमेंट जवळपास ते लग्नाचा व्हिडिओच आहे. मग त्याच्या खाली सगळे कामांचे व्हिडिओज येत असतात. म्हणजे खरंच खूप खूप सुंदर विचार आहे हा. पर्णा मॅम, तुम्ही तुमच्या घरात एकुलते आहेत आणि तुमच्या वडिलांच्या नात्याबद्दल बरीच चर्चा झाली आहे. पण तुमचं तुमच्या आईबरोबर असलेलं नातं ह्याबद्दल तुम्ही नेमकं काय सांगाल? माझे तू म्हणलीस तसं वडील गेले अनेक वर्ष नाटक करतात, वेगळ्या प्रकारचं नाटक करतात, ज्याला प्रायोगिक नाटक आपण म्हणतो त्या पद्धतीचं नाटक करतात. आणि महाराष्ट्रात गावोगावी ते फिरतात. विविध प्रकारच्या माणसांशी त्यांचा संबंध आहे. आणि त्या अर्थाने ते थोडे अतरंगी माणूस तो आहे, म्हणजे सर्वपट मार्गाने न जाणारा तो माणूस आहे. आणि माझी आई जी आहे ती गव्हर्नमेंट सर्व्हिस केलेली आहे. ती अनेक वर्ष गॅझेटेड ऑफिसर ती होती. अनेक वर्ष ती नोकरी करायची आणि तिने खूप मन लावून नोकरी केली. कलाकार मंडळी मनाने खूप चंचल असतात. त्यांना सारखं हे करू का, हे सोडू का, काय करू काय नको असं एक सारखं भिरभीर मनाची चालू असते. तर ती अजिबातच तशी नाही आहे. ती खूप शांत स्वभावाची आहे. ती आमच्या घराला ग्राउंडेड ठेवते. तिची अनेक गोष्टीबद्दल ठाम मतं असतात, पण ती कधीच ती अग्रेसिव्ह पद्धतीने ती मांडत नाही. ती तिचा मुद्दा खरा करून घेते, पण त्याच्यात एक शांतपणा आहे, त्याच्यात एक स्थैर्य आहे जी मला असं वाटतं की खूप रेअर आहे. आणि माझ्यासाठी तो खूप शिकण्याचा भाग आहे की एखादी गोष्ट आपल्याला अग्रेशननीच मिळवायची असं काही नाही आहे. आपण खूप शांत मार्गाने आपल्याला हवं त्या अत्यंत प्रेमाने कंपॅशननी त्या गोष्टीकडे बघू शकतो. तर मला
मीरा नावाचं गाव आहे. तर माझी आई मीरा गावातली आहे आणि खूप कष्ट करून ती अख्खं कुटुंब ते पुण्यात आलं. त्यांनी शिक्षण घेतलं आणि आता जे काही त्याचं काम चालू आहे ते चालू आहे. एक कौतुकाची गोष्ट अशी आहे की ती आता नोकरी सोडल्यावर सुद्धा घरी नुसती बसून नाही राहत. ती आली पुस्तकाचं ट्रान्सलेशनचं काम करते. त्यामुळे तिने मार्ग शोधून काढला आहे जगण्याचे नवीन नवीन अर्थ शोधण्याचा. ते मला इन्स्पायरिंग वाटतं. आलोक सर, भाडेपामधली अनेकची तुमची भूमिका आज अगदी व्हॉट्सॲप फॉरवर्डने सुद्धा घराघरात पोहोचली आहे. इतकं की प्रेक्षकांना असं वाटतं तुम्ही खरंच एक कुटुंब आहात. तर तुमचं ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन डायनामिकमध्ये काही फरक आहे का आणि ते कसं आहे ते प्रेमाबद्दल तुम्ही काय सांगाल? भाडीपा सुरू व्हायच्या आधी आम्ही आसक्त नावाच्या एका नाटकाच्या ग्रुपमधून सगळे बरीच वर्ष कार्यरत होतो आणि त्याची अनेक नाटकं ही यूट्यूबवर अवेलेबल आहेत. या सगळ्यांची आधीची कामंसुद्धा खूप जास्त अवेलेबल आहेत. अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे आळस खूप आहे आणि मराठी लोकांनी सुद्धा भाडीपं सोडून काही पाहिलेलं नाही आणि भाडीपा कारण ते यूट्यूब आहे ते आपलं क्लिकवरती मिळतं. आता रेणुताईची दोघी नावाची फिल्म आहे सुमित्रा भावेंची, ती कोणीही बघितलेली नसते पण वस्तुतः ती फिल्म अत्यंत महत्त्वाची फिल्म आहे. त्यांना तेवढंच एक माहिती आहे. तर आपण आता जिकडे म्हणजे ज्या अर्थाने आपण संस्कृती वाङ्मय मराठी भाषा याबद्दल बोलतोय त्यातलं भाडीपा एक त्यातला टिप आहे असं आपण म्हणूया. याच्या आधी आम्ही मोहित टाकळकरचा जो आसक्त नावाचा गट आहे त्याच्यामध्ये साधन साठे, मी, मृण्मयी, रेणुताई पर्ण आणि या व्यतिरिक्त अनेक लोक, वरुण नार्वेकर, या गटामध्ये आम्ही जेव्हा नाटक करायचो आणि आम्ही वेगवेगळ्या शहरांमध्ये गावांमध्ये नाटकाचे दौरे करायचो तेव्हाची ती मैत्री आहे. आणि त्या नाटकांचे विषय त्याच्यातली काय आपण म्हणूया त्याच्या आरामात झालेल्या चर्चा या फक्त म्हणजे त्या अर्थाने बिझनेसशी रिलेटेड नसल्यामुळे आणि ते आमचं पैसे कमवायचं साधन नसल्यामुळे खूप खऱ्या आणि खोलवर झालेल्या चर्चा होत्या ज्या जगण्याशी निगडीत चर्चा होत्या. आणि मला असं वाटतं की आपल्याला एकमेकांबरोबर मजा येते याचे अर्थ हे फक्त आपण एकमेकांबरोबर हसतोय का याच्या व्यतिरिक्त सुद्धा लागायला पाहिजे की आपल्याला एकमेकांबरोबर आयुष्य नव्याने समजतंय का. प्रत्येक नाटक आपण जेव्हा करतो तेव्हा त्या नाटकात असे काही आपल्याला प्रश्न पडत आहेत का जे आधी पडलेले नाही. तर आमच्या सगळ्यांची नाती ही अशा प्रश्नांच्या शोधामुळे झालेली आहे आणि त्याचं एक एक्सटेन्शन आपण म्हणूया की ते भाडीपाचा कार्यक्रम आहे जो गाजला आणि तो 10 लोकांनी पाहिला आणि तो अर्थात यूट्यूबवर आला त्याच्यामुळे तो लोकांनी पाहिला. तर मला असं वाटतं की ते टिप ऑफ द आईसबर्ग आहे. जो आईसबर्ग आहे त्याच्यासाठी खूप मेहनत आहे आणि खूप मजा पण आहे त्याच्यामध्ये असं मला वाटतं. म्हणजे तुमची जी पर्सनल केमिस्ट्री होती भाडीपाच्या आधी त्याच्यामुळे तुमचा जे परफॉर्मन्स आहे तो अजून जास्त चांगला झाला का असं मला वाटतं. तसं असू शकतं पण तसं नसूही शकतं. म्हणजे शेवटी आपण सगळे म्हणजे ऍक्टिंग करताना जेव्हा समोर स्क्रिप्ट येतं तेव्हा तुम्हाला वाक्य डिलिव्हर करायची असतात आणि ती तुम्ही डिलिव्हर करता आणि मग तिथे समोर कुठली व्यक्ती असेल तर त्यासाठी फरक पडत नाही. त्यामुळे ऍक्टर म्हणून सगळे मृण्मयी काय साधन काय रेणुताई काय हे मुळातच चांगले ऍक्टर्स आहेत त्याची मदत होते. पण हॅव्हिंग सेड दिस तू म्हणलास तसं त्याचाही नक्की फरक पडत असणार आहे की स्वभाव माहिती आहे एकमेकांचं एका ट्युनिंग आहे त्याचा परिणाम नक्की होत असतो. तुमचं दोघांचं आता सिने आणि नाट्यसृष्टीत सुद्धा एक परिवार आहे. म्हणजे तुम्ही अनेक दिग्गज कलाकार लेखक दिग्दर्शक यांच्यासोबत काम केलं. तर हे जे सामुदायिक प्रेम आहे त्याचा तुमच्या वैयक्तिक प्रवासात काय प्रभाव पडला? जसं आपलं कुटुंब आपल्यासाठी महत्त्वाचं असतं तसंच एक्सटेंडेड फॅमिली ज्याला आपण म्हणतो ते पण खूप महत्त्वाचं असतं. आणि प्रॉब्ली आत्ताच्या काळात आपले मित्रमैत्रिणी असतात, आपल्या कामाच्या ठिकाणचे कलिग्स असतात, त्यांच्याबरोबर आपलं इतकं शेअरिंग होतं, इतक्या गप्पा होतात, इतक्या इंटिमेट स्पेसमध्ये आपण त्यांच्याबरोबर असतो. आणि विशेषतः आम्ही कलाकार खूप वल्नरेबल सिच्युएशन्समध्ये सुद्धा असतो. कारण त्या नाटक करताना सिनेमा करताना नुसतं तुम्ही बरोबरचा अभिनय करू नाही शकत. म्हणजे तुम्हाला तुमचं काहीतरी आपलं कोणाला लावावंच लागतं. तर तुम्ही इतके वल्नरेबल ज्या लोकांबरोबर असतात तर ते तुमचे मित्र होतात, ते तुमचे फॅमिली मेंबर्स होतात. अडीअडचणीच्या प्रसंगी ते तुम्हाला साथ देत असतात, दुःखाच्या प्रसंगी तुम्हाला आधार देत असतात, आनंदाच्या क्षणी तुमच्याबरोबर शेअर करायला उपलब्ध असतात. तर मला असं वाटतं की कुटुंबातले लोक महत्त्वाचे असतातच पण ही जे सगळं आमचं एक्सटेंडेड फॅमिली आहे
ती आमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. आणि नुसती इमोशनली नाही, आम्हाला दोघांनाही हुशार माणसांशी जोडून घ्यायला खूप आवडतं. म्हणजे कधी कधी हुशार माणसं तुटक असतात, तडक फडक बोलत असतात, पण जे विद्वान माणसं आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करायला, त्यांच्याबरोबर फिलॉसॉफिकली गोष्टी समजून घ्यायलाही आम्हाला खूप आवडतं. त्यामुळे आमचे नुसते नाट्य क्षेत्रातलेच नाही तर विविध क्षेत्रातले, शिक्षण क्षेत्रातले काम करणारे मित्रमैत्रिणी आहेत आणि प्राध्यापक मित्रमैत्रिणी आहेत, चित्रकार मित्र आहेत किंवा आर्किटेक्ट मित्रमैत्रिणी आहेत. तर विविध लोकांबरोबर आम्हाला जोडून घ्यायला खूप आवडतं. त्यामुळे आपलं पण आणि असं ॲक्टर्स असं काय होतं की त्यांनी काम केलं की त्यांचं खूप लवकर कौतुक होतं. कधी कधी असं आपल्याला विसर पडतो की अरे बाकी क्षेत्रात लोक खूप जीव तोडून खूप वर्ष काम करत असतात, पण ते काम बरेच वेळेला प्रभावित सुद्धा होत नाही. तर अशा माणसांना शोधून काढायला, त्यांच्याबरोबर मैत्री करायला, ती टिकवायला, त्यांच्याबरोबर वेळ घालवायला मला खूप आवडतं. त्यामुळे हा जो काही परिवार आहे, भूतावळा आमचा जो आहे, तो फक्त कला क्षेत्राशीच निगडीत नाही आहे, तर विविध क्षेत्रांना घेणारा परिवार आहे. तुम्ही असं म्हणालात की काही कलाकार, काही हुशार कलाकार असे असतात जे सेटवरती रडत असतात किंवा तुटत असतात, अग्रेशन असतात त्याच्यात. पण तुम्हाला असं वाटतं का की एका कलाकाराला स्वतःवर किंवा स्वतःच्या कलेवर प्रेम करायला कधी कधी थेरपीची गरज नाही भासू शकते? कारण हा तर खूप स्टिग्मा आहे आपल्या समाजात. म्हणजे फक्त कलाकारांनाच नाही, सगळ्यांनाच गरज भासू शकते आणि ती कुठल्याही क्षणी भासू शकते. आणि रडायला आलं, राग आला तरच गरज भासू शकते असंही नाही आहे. अनेक मानसिक आजार असे सुद्धा आहेत की सगळं वरकरणी वाटतं की सगळं छानच चाललं आहे, पण आतून आपल्याला लो वाटू शकतं, आतून आपल्याला काय होतं हे जर डिफाईन कदाचित करता नाही येणार. पण कलाकारांना तर गरज असू शकते, पण सगळ्यांनाच गरज असू शकते आणि तेही तितकंच महत्त्वाचं आहे. आत्ताच्या काळात मला वाटत नाही थेरपिस्टकडे जाणं आणि सायकॅट्रिस्टकडे जाणं ह्याला एवढा स्टिग्मा आहे. असेल तर तो नसला पाहिजे, एस्पेशली आत्ताच्या तरुण मुलांना तर खूप जास्ती ते अवेअर आहेत मानसिक स्वास्थ्याबद्दल. खूप जास्त इंस्टाग्रामवर आपण बरेच रील्स पाहत असतो, यूट्यूबवर पॉडकास्ट पाहत असतो. त्यामुळे आत्ताची पिढी त्या अर्थाने स्टिग्मा आहे असं मला वाटत नाही, पण असेल तर तो घालवायची हीच ती वेळ आहे. कारण काय, काळ अधिकाधिक कॉम्प्लेक्स होत चालला आहे. आपल्याकडे मोबाईल नावाचं जे यंत्र आहे त्यांनी आपल्याला बरेच वेळेला बधीर वाटतं, कॉम्प्लेक्स येतो, इन्सिक्युरिटी वाटते, पैशाचे प्रॉब्लेम्स असतात, घराचे प्रश्न असतात. तर आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन असेही डिप्रेशनसारखा आजार आहे जो कदाचित तुम्हाला आपापलाही होऊ शकतो. म्हणजे काही सगळं व्यवस्थित चाललं आहे पण तरी तुम्ही डिप्रेशन तुम्हाला असू शकतं. तर या सगळ्याच वेळेला तो स्टिग्मा दूर करून निश्चित डॉक्टरांची मदत घेतली पाहिजे, मित्रमैत्रिणींची मदत घेतली पाहिजे, बोललं पाहिजे. आपल्याकडे फोनमुळे जे ग्रुप्स असतात कॉलेजमध्ये, मला माहिती ते अजून असतात का किंवा तुम्ही एकमेकांची किती बोलता, पण आपल्या मित्रमैत्रिणींचा ग्रुप ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे शेअर करण्यासाठी. तर हे तर महत्त्वाचं आहे, पण आय एम शुअर की थेरपिस्ट आणि सायकॅट्रिस्ट तुम्हाला मदत करू शकतात. मला एक असं वाटतं की मानसिक प्रश्न हे आयसोलेशनमध्ये बघता येऊ शकत नाही आणि ते समाजाने तयार केलेले प्रश्नही असतात. तर एकट्या माणसाचा तो प्रश्न आहे असं खरंच म्हणता येईल का आपल्याला? असा प्रश्न आहे. आपला समाज अनेक बाबतीमध्ये आजारी आहे आणि हे पहिलं मुळात आपण मान्य करायला पाहिजे. आपण जी आयडियल्स चौटाळून बसलो आहोत ती जुनी झाली आहेत, आपण माणसं म्हणून बदललोय. आपल्याला वाटते आपण आता जुन्याच गोष्टी करायला पाहिजेत, पण लोक अर्धी इकडे हिंज आणि बंबलवर आहेत आणि इतर अनेक ॲप्स ज्याची आता नावं घेतली तर स्कॅन्डलायझिंग होती लोक पब्लिक फोरममध्ये. पण लोक या ड्युअल लाईफमध्ये जे जगता आहेत ते सुद्धा लोकांनी ॲड्रेस करणं गरजेचं आहे. एक पब्लिक पर्सोना असणं, एक इंडिव्हिज्युअल पर्सोना असणं, जुन्या आयडियल्स तर आपल्यावरती पकडायचे त्याची दमछाक म्हणावं, पण आपल्याला वैयक्तिक याच्यात खरंच आनंद वाटतं का असे प्रश्न पडणं, या सगळ्या प्रश्नांकडे जरा आपण लांबून बघायला पाहिजे. मानसिक प्रश्न हे फक्त एकट्या माणसाचे प्रश्न असू शकत नाही, ते अख्ख्या समाजाचे प्रश्न आहेत आणि जोपर्यंत आपण त्याचे एकट्या माणसाचे प्रश्न म्हणून बघत राहू तोपर्यंत ते सुटणं शक्य नाही. एका मानसिक आजारी माणसाचा प्रश्न हा सगळ्या समाजाचा प्रश्न आपल्याला वाटतो का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्या अर्थाने जर का बघायला गेलं तर मला असं वाटतं की आपण इकडे मराठी वाङ्मय मंडळ आपण
इथे बसलोय, तर खरा प्रश्न हा पडतो की मराठी असण्याचं नेमकं व्यवस्थित लक्षण काय आहे? अशी कुठली गोष्ट आहे की जी इतर भारतापेक्षा आपल्याला वेगळं ठरवलंय? त्यातला एक भाग आपला पेहराव असेल, खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी असतील, हे मान्य हे असं आहे आणि त्या प्रत्येक भागाचा आहे. पण त्याबद्दल बरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी महाराष्ट्राने भारताला आणि पर्याय जगाला दिली ते म्हणजे आपण भारताचं वैचारिक नेतृत्व केलेलं आहे आणि ते कायम करत आलेलो आहोत. त्याचा आपल्याला खरंच निर्णय घेणं आहे का? म्हणजे आपल्या राज्यामधूनच इकडनं फुले का जन्माला आले, आपल्या राज्यामधूनच इथनं आंबेडकर का जन्माला आले, त्यांचा कट्टर विरोधक किंवा उलट्या बाजूने कसंही आपल्याला म्हणते आयडिओलॉजिकली सावरकरही आपल्याकडेच का जन्माला आले, साने गुरुजी विनोबा भावे आपल्याकडेच का जन्माला आले आणि याबरोबर दुर्गा भागवतीकडेच का जन्माला आले आणि अशी असंख्य हिरावती कर्वे काय. तर या प्रकारे महाराष्ट्राने जे वैचारिक नेतृत्व केलेलं ज्या पद्धतीने आपण असं म्हणूया की आज सुद्धा भारतामध्ये जे वाद चालले पॉलिटिकल त्यांचं नेतृत्व करणारे मूळ आयडिओलॉजिकल पूर्वसूरी हे महाराष्ट्रातलेच का असतात हा प्रश्न आपल्याला पडत नाही. आणि आपण आळशी झालेलो आहोत मराठी लोक म्हणून. मराठी लोक हा फक्त पेहरावाशी आणि खाण्यापिण्याशी आणि संगीताशी त्यातला निगडीत भाग नसून त्यातलं वैचारिक नेतृत्व करणं हे आपण स्पिरिट परत जर का जागवलं तर आपण सामाजिकता मानसिकता असे वेगवेगळे टप्पे न करता अख्खं राज्य म्हणून आपण मला असं वाटतं नव्या लाईटमध्ये आपले प्रश्न बघू असं मला वाटतं. त्यामुळे हा बुद्धीने सोडवायचे प्रश्न आहेत आणि ते मराठी लोकांना येतं असं मला वाटतं. त्यामुळे यावर काम करूया. आता आपण एका गमतीशीर अशा रॅपिड फायर रात्रीकडे पडला. चार चौकी की अडलंय का असं रॅपिड फायर आहे का? आणि ते हॅम्पर वगैरे ते काय कशाला नाही असं नाही सांगता येणार. म्हणजे अडले का वेगळ्या पद्धतीने जवळचं नाटक आहे, चार चौकी पण जवळच नाटक आहे. काय पास दिग्दर्शन की अभिनय असं कसं सांगता येईल? म्हणजे ते दोन्हीच्या वेगवेगळ्या मजा आहेत त्या दोन्ही क्षेत्रांची. पास मी फेल होते या रॅपिड फायरमध्ये. आलोक सरांना आवडता चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केलेली फिल्म आहे ज्याचं नाव आहे अश्लील उद्योग मित्र मंडळ, जी रिलीजच झाली नाही. ते झाली पण तेव्हा कोविड आला त्यामुळे ती लोकांसमोर येऊ शकली नाही आहे. खूप चांगला प्रयत्न आहे आणि त्याचीच सॉरी आलोकच्या अनेक आवडत्या फिल्म्स आहेत पण मला असं वाटतं की त्यांनी लगाम तुम्ही खूप वाचता सध्या तरी कुठलं पुस्तक वाचताय? सध्या मी नवीन नाटक करते ज्याचं नाव आहे करुणाष्टके आणि देवबाभळी नावाचं नाटक जे लिहिलं बसवलं प्राजक्त ते नाटक बसवतोय. त्याच्यामुळे एका वेगळ्या काळातलं नाटक आहे त्यामुळे त्या काळात महात्मा ज्योतिबा फुल्यांचे अनेक रेफरन्सेस आहेत. सो मी त्यांचं आत्मानंदच्या हिराने लिहिलेली बायोग्राफी वाचते. तुमच्या आठवणीत असलेला एक फॅन मोमेंट? मी सत्यशोधक नावाचं नाटक केलं होतं ज्याच्यात मी स्वतः सावित्रीबाईंची भूमिका करायची आणि त्यानिमित्ताने आम्ही महाराष्ट्रभर गावोगावी खूप विविध ठिकाणी फिरलो जिथे की नाटक युजली होत नाही किंवा थिएटर्स आहेत असं नाही. आम्ही कुठेही प्रयोग करायचो शाळांमध्ये ग्राउंडवर. तर मला असं वाटतं की त्या नाटकाच्या सगळ्याच आठवणी आणि त्यानिमित्ताने भेटलेल्या सगळ्याच लोकांबरोबरचे क्षण माझ्यासाठी फार सुंदर असे फॅन मोमेंट झाले. रमा माझं मी टेक केअर गुड नाईट. टेक केअर गुड नाईट मी इथे शूट केलं आहे त्यामुळे या जागेशी त्या सिनेमाचं वेगळं नातं आहे. आणि रमा माधव आमचा एकत्र म्हणजे हिरो हिरोईन म्हणून पहिला सिनेमा आहे त्यामुळे तोही स्पेशलच आहे. खूप डिप्लोमॅटिकली उत्तरं छान दिलेली. वेब सिरीज की नाटक? हॅपी एंडिंग की सॅड एंडिंग? लगांची का हॅपी एंडिंग? मला कारण पास माहिती नाही दोन्ही फिल्म चांगली पाहिजे किंवा नाटक चांगलं पाहिजे
हॅपी साईड डझंट मॅटर, इट हॅज टू वर्क. आणि मला काहीतरी हृदयाला हात घालेल अशी कला हॅपी साईडचा म्हणतात. निसर्गात वडापाव. वडापाव. अरे पण तुम्ही तर पुण्याचा राहता. मी जगभर हिंडलोय आता. महाराष्ट्रातली सगळी जिल्हे बघते, असं कोणी राहिलं नाही आता पुण्यात मुंबईत. पुण्यात सुद्धा ते इतक्या ठिकाण लोक आली आहेत. आम्ही पुण्यात राहतो धायरी नावाच्या एरियामध्ये, तर तिथे MH12 सगळे. तर हे जे पुण्याचं जे इमॅजिनेशन आहे ना, ते खूप जुनं आहे असं मला वाटतं. आणि मी ते कधीही नाही पाहिलेलं स्वतः माझ्या आयुष्यामध्ये. आणि ते 1 ते 4 बंधूला मी कधीही नाही पाहिलेलं. मी आयुष्यभर 1 ते 4 बंधू ठेवले सगळ्या लोकांसमोर. त्यामुळे ते मुंबईत ते व्हॉट्सअप फॉरवर्डचं ते फिरवतात. ते मुंबईमधलं एक जुनं इमॅजिनेशन आहे. ते मुंबई मी अपडेट मला आता तुम्हाला पण एक अवघड प्रश्न. कागदी कट्टा की राजवाडे आहे? राजवाडे आणि सन्स. चित्रकला की अभिनय? चित्रकला. सरप्राइझिंग विद्यार्थी काय? इम्प्रोव्हायझेशन की मेमोरायझेशन? इम्प्रोव्हायझेशन. कर्ण यांचं आवडतं नाटक? तिने काम केलेलं तर तिचं आवडतं. कसंही असू शकतं, पण त्यांना आवडतं. ती नाटकं एकत्र बघितली आहेत आणि प्रत्येकच नाटकाची आम्ही एवढी चिरफाड करतो नंतर कुठलं आवडलं हे आता आठवणं इम्पॉसिबल आहे. पण तरी हा म्हणजे ज्योती डोगरांचं म्हणणार तुम्ही. ज्योती डोगरा नावाच्या एक थिएटर ऍक्टर डिरेक्टर परफॉर्मर आहेत, त्या भारत ग्रेट आहेत. नुकसानच्या नुकसानच्या ज्योती डोगरांचं बरोबर आहे. थँक्यू सो मच. आधीच्या सिनेमाचं प्रमोशन नव्हते करत, पण बरेच वेळेला इंट्रोडक्शन्समध्ये असं होतं की आधीची अभिनेता म्हणून आपल्या सगळ्यांनाच अर्थातच जास्ती ओळख आहे. पण त्यांनी गेली अनेक वर्ष इतकी वेगवेगळे नाटकं दिग्दर्शित केली आहेत, जी मेनस्ट्रीममधली नाही आहेत, जी वेगळ्या धाटणीची प्रायोगिक नाटकं आहेत. तर ती पण सगळ्यांनी बघावी अशी माझी खूप पोटतिडकीची इच्छा असते. ती आपल्याला यूट्यूबवर जर टाकता आली तर कदाचित दिग्दर्शक म्हणून सुद्धा सगळ्यांना ओळख करायला. आताचे प्रश्न बरेच आहेत. आलोक सर, तुम्ही एका मुलाखतीत असं म्हणालेला की तुम्हाला नाटकाच्या व्हिज्युअल एलिमेंट्सवर खूप प्रेम आहे आणि तुम्ही इन्स्टॉलेशन आर्ट नावाची जी कला आहे ती नाटकाद्वारे प्रस्तुत करण्याचा प्रयत्न करता. तर त्याबद्दल नेमकं काय सांगता? आणि मला एवढंच वाटतं त्याबद्दल की या ज्या वेगवेगळ्या कला आहेत त्या आयसोलेशनमध्ये बघितल्या जाऊ नये. म्हणजे नाटकामध्ये सगळ्याच कला येतात, पण तरी सुद्धा चित्रकला, त्यानंतर नृत्य, संगीत या सगळ्याचं एकमेकांची नातं काय आहे ते आपण बघू शकलो तर आपल्याला कलेचं एकूण समग्र ज्ञान होऊ शकेल असं मला वाटतं. तर तो तेवढाच त्यातला भाग होता की इन्स्टॉलेशन आर्ट हे नुसतं वेगळं म्हणजे आपण चित्रात सारखं न बघता त्याचा नाटकाशी नातं लावायचा तो प्रयत्न असतो असं मला वाटतं. पण नेमकं ते तुम्ही कसं करता? म्हणजे नाटकामध्ये जर तुम्हाला इन्स्टॉलेशन आर्ट नाटायचं असेल तर ते तुम्ही कसं पाहता? नाही, मला एवढंच वाटतं की नाटकातले जे सगळे वेगवेगळे एलिमेंट्स आहेत त्या सगळ्या एलिमेंट्समधून स्वतःची आपल्याला गोष्ट सांगता येणं शक्य आहे. म्हणजे इन्स्टॉलेशन या अर्थाने की आपण नुसता सेट जरी पाहिला नाटकाचा तरी त्यातनं आपल्याला काही गोष्ट सांगता येते का? कारण अजूनही व्यावसायिक नाटकामध्ये जे बॉक्स सेट असतात ते फारच कंटाळवाणे असतात आणि मला कळत नाही की आपण नक्की कुठं चाललोय. म्हणजे एवढ्या वर्षात काहीच बदललं नाही का? म्हणजे हे कुठले सेट लावलेत लोकांनी? आणि मला खरंच त्याच्याविषयी प्रॉब्लेम आहे. कारण स्थित्यंतरही होतात तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की कॅमेरा आल्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीने लोक रिअलिस्टिक चित्र काढायचे त्याचा काहीतरी त्याच्यावर परिणाम झाला. लोक वेगळ्या पद्धतीने चित्र काढायला लागली आणि त्यानंतर पिकासो घडला, त्याच्यानंतर इतर आपल्याकडे 50 चित्रकार घडले जे नव्याने त्या कलेला मिळायला लागले. तसं बॉक्स सेटमध्ये जे नाटकामध्ये जे लोकांना इमॅजिनेशनची शक्यता आपण करून देतो त्या अवकाशामध्ये तीच मारली जाते आणि अनेक वर्ष तेच चालले, त्याचीच परम्युटेशन कॉम्बिनेशन होत असतं. तर त्यासाठी मला असं वाटतं की बॉक्स सेटमधून कुठलंही नवीन स्टेटमेंट तयार होतं
गाण्यांनी पोचवावा, त्याच्या लिरिक्सनी पोचवावा, त्याच्या शब्दांनी पोचवावा, हा त्या मागचा विचार आहे. या चर्चासत्राच्या सांगतेच्या आधी काही प्रश्न. आपल्या नाट्यसृष्टीत आणि सिनेसृष्टीत प्रियकर आणि प्रेयसी यामध्ये जे प्रेम असतं याबद्दल खूप वार्षता केली गेली आहे. पण एक कलाकार म्हणून तुम्हाला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रेम शोधता येतं का? आणि याबद्दल तुम्ही तरुणांना काय सल्ला द्याल? सल्ला देऊ शकते. सल्ला नाही म्हणता येणार, पण प्रॉब्ली शेअर करू शकते काय वाटते. मला तर कलाकार म्हणून सगळ्यात काय महत्त्वाची गोष्ट वाटत असेल तर ती हीच आहे की आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये प्रेम बघता येतं, ते शोधता येतं. जसं प्रेम बघता येतं तसंच मनोलेपणा बघता येतो, तुटलेलापणा तुटलेपण आपण बघू शकतो, त्याच्यातलं एकटेपणा बघू शकतो किंवा त्याच्यातला आनंदही घेऊ शकतो. तर या सगळ्या भावनांची जी ओळख आहे ती कलाकाराला खूप जवळून होत असते. मला स्वतःला प्रेम ही भावना अति प्रचंड महत्त्वाची वाटते. आणि आत्ताच्या काळात जिथे कॉन्स्टंटली हे विरुद्ध ते, हे चांगलं ते वाईट, हे बरोबर हे चूक, दोन गोष्टींमध्ये जिथे भांडणं लावून दिली जात असतात त्या काळात मला असं वाटतं की प्रेम नावाची एकमेव गोष्ट आपल्याला वाचवू शकते. आणि त्या एकमेव गोष्टीचा आधार आपण घेतला पाहिजे आणि सगळ्या छोट्या गोष्टींमध्ये प्रेम शोधत राहायला पाहिजे, त्याने आपल्याला आनंद मिळेल असं वाटतं. आणि सल्ला म्हणजे सल्ला मी नाही देऊ शकत. तुम्ही सुद्धा प्रेम शोधला, ते परफेक्ट असेलच असं नाही, ते इम्परफेक्ट असू शकतं, पण इम्परफेक्शन पण अर्थातच सुंदर असतं. त्यामुळे त्या इम्परफेक्शनमधनं काय परफेक्ट आहे याची सुद्धा कदाचित ओळख होऊ शकते. बरोबर आहे. करणं म्हणजे ते त्या सगळ्या गोष्टी मलाही म्हणजे पटतायत असं वाटतं. दुसरं मला एक असं वाटतं की खरा स्ट्रगल तोच आहे की आपल्याला ज्या गोष्टी मोठ्या वाटतात आणि असं वाटतं की ते आपल्याला मिळालं तर आपल्याला आनंदी वाटेल, आणि ती गोष्ट मिळाल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की अरे ही गोष्ट आपल्याला तर मिळाली तरीही आनंदी वाटत नाहीये. म्हणजे गोष्टी मिळण्याशी आणि आनंदाचा काही संबंध नाही. आता हे आपल्याला जर लक्षात आल्यानंतर मग प्रश्न असा पडतो की मग आनंद आपल्याला कशात येतोय बाबा. तर आपल्याला असं लक्षात येतं की आपण ज्या अत्यंत छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि त्या छोट्या गोष्टी अगदी चहा पिण्यापासून आपण रात्री आपली झोपायच्या चादर नीट घालण्यापासून काही म्हणजे अगदी सकाळी उठून उगाचच फिरण्यापासून ज्या गोष्टी त्या अर्थाने एकूण समाजाच्या दृष्टीने इरेलेव्हंट आहेत, निरुपयोगी गोष्टी आहेत, त्या गोष्टींवरही आपल्याला प्रेम करता येतं का. आणि मला वाटतं की प्रेमाचं आणि आनंदाचं थेट नातं आहे, यशाचं आणि आनंदाचं नातं नाही आहे. इनफॅक्ट अजिबातच नातं नाही. कारण मी असंच पाहिलं असतं की जी लोक अधिकाधिक यशस्वी आहेत ती अधिकाधिक आनंदी नाहीत, कुरकुरी आहेत आणि त्यांना जगाविषयीचे अनेक काय आपण म्हणूया आणि जग चांगलं व्हावं यासाठीचे प्रश्न नाही आहेत. असूया आहे, हेट्रेड आहे, या सगळ्या गोष्टी दिसत राहतात. तर प्रश्न हाच आहे की आपण लहान लहान गोष्टींवरती प्रेम करू शकतोय का. कारण त्याच्यातच आनंद आहे आणि आपल्याला आनंदी व्हायचंय की यशस्वी व्हायचंय हा निर्णय प्रत्येकाने आपण घ्यावा. कारण आनंदी झालं तर यश नक्की आहे, पण तुम्ही यश मिळवत राहिलात तर तुम्हाला आनंद होईलच असं नाही. त्यामुळे आपण इथूनच सुरू करू शकतो का असा स्ट्रगल चाललाय आणि त्याचा एकमेव मार्ग हा प्रेम आहे.